मला बोलायचं की मी खूप एक्साइटेड आहे आणि मला खूप मजा येणार आहे आणि आम्ही दोघं याचं काढ एक कुठे फ्रेम मधला साईडला एन बी आमच्याकडे हा जत्रेतला पंखा मी तुम्हाला दाखवलेला लास्ट ब्लॉग मध्ये हा कामाला आलेला आहे. गाईस इकडे मारामारी पडलेली आहे गाईसची. बाजूला बाजूला पण बॉस मच्छर वरती बसलाय. ठीक आहे, सगळे बसमध्ये चढायची वाट बघतोय आम्ही नंतर. सो गाईज स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग बनवायचं कारण खूप स्पेशल आहे कारण की आम्ही चाललोय फिरायला. काय बोलायचं तुला? मला बोलायचं की मी खूप एक्साइटेड आहे आणि मला खूप मजा येणार आहे आणि आम्ही दोघं खेळणार आहे तिथे. आणि तुम्ही आमचा पूर्ण ब्लॉग बघा. खूप सारे ब्लॉग्स येणार आहेत, एकच नाही येणार आहे कारण की खूप मोठा ब्लॉग होईल एक बनवला तर तुम्ही नक्की बघा. चला या, उद्या भेटूया. बाय बाय. आम्ही खरेदी करून थकलेलो आहोत आणि ॲट लास्ट आम्ही उद्या जाणार आहोत फिरायला. खूप जास्त एक्साइटमेंट आहे. मी तुम्हाला हर एक व्लॉग दाखवत राहील आणि तुम्ही नक्की बघत राहा. 4 ब्लॉग येतील आपले लागोपाठ. चार ब्लॉग 4 दिवसांचे 4 एक साथ नाही टाकू शकत कारण की खूप मोठा ब्लॉग होईल म्हणून 4 दिवसांचे 4 ब्लॉग तुम्ही बघत राहा. मज्जा येईल. याचं काढ एक सो पचका झालेला आहे. सगळ्यांना वाटलं मी त्यांचा फोटो काढतो. आता आम्ही उठलेलो आहोत, वाजलेत 5 सकाळ. आम्ही बसची वाट बघतोय पण बस काय झोप पण आले आम्हाला. ही 2:30 ला उठली आहे कारण नसताना. आम्ही बसची वाट बघतोय, बस अजून आलीच नाहीये. काय बोलायचंय बस बद्दल? बस आले पण इकडे आलेच ते लवकर आम्ही बसलो असतो बस मध्ये. ठीक आहे, चला पुढे भेटूया. तुम्ही पूर्ण ब्लॉग पुढे भेटूया आपण. पूर्ण ब्लॉग बघा. बाय. ह्याची बायको ह्याला सांगते की काय बोलू नको ब्लॉग मध्ये येईल म्हणून हा काय बोलत नाही. चुप बसले एवढं शांत ना. तिथपर्यंत आमची मजा जाईल. आता तू तर काय बोलणारच नाही. ह्याच्यात मी कपडे घेतलेले आहेत 4 दिवसाचे. आम्ही सगळे वाट बघतोय बसची. बस अजून आली नाही. तुला काय बोलायचंय का? हा बोल. मला खूप झोप आलाय. मला बसमध्ये गाडीमध्ये जमत नाही. बस आली आमची. दाखव बस बस. या बस मध्ये ना आम्ही जाणार नाहीयेत. जीतू दादा का आगमन हो गया है. हमारा जेवन वाले का आगमन हो गया है लेकिन बस का आता पता ही नहीं है. जीतू दादा उतर गए हैं गाड़ी से. सगळ्यांच्या पाठी लागलाय. कालपासून लागलाय आणि जर माझ्या पाठी आला ना तर मग विचारूच नको माझी काय हालत. कुठे फ्रेम मधला साईडला. सो गाईज ॲट लास्ट आम्हाला सीट भेटलेली आहे. सीट आम्ही एवढं कष्ट करून आम्हाला सीट भेटली कारण की आम्ही धावलो. ऑलरेडी बस आहे ना एक्सरवरून भरून आलेली दुसऱ्या फॅमिलीकडून. आम्हाला जागा मुश्किलने भेटली तर पण लास्टच्या सीट भेटल्यात बघा. एकदम लास्ट. आणि इकडे ते एक्झिट पण आहे, फायर एक्झिट पण आहे. एवढ्या लास्ट भेटल्यावर ठीक आहे, चला या आता गाईज इथे खाणं काम चालू आहे. इथे एक बाजूनी बघतात आहेत लोक आम्हाला. दिख रहा है आपको? दिख रहा है. स्वाइपर द स्वाइप. इधर कौन खा रहा है क्या? यस. चलिए तो हम आगे मिलते हैं.
काहीच आता आम्ही बस आमची फूड कोर्टला थांबलेली आहे. पप्पानी चाय घेऊन आलेत पप्पा. आम्हाला मस्त झोप लागलेली पण आता मध्येच थांबली आणि आम्हाला जबरदस्ती उतरवलंय बस. आम्हाला 10 तासाचा सफर करायचा आणि आत्ताच आम्ही कंटाळलोय. चला या उठूया नंतर. ना AC चेक करतात. परत बंद झाली बोल ना. नाही मी नाही मला हाथी बाकी हमारे AC की हवा ही नहीं लग रहा है. सब गर्मी से बेहाल है. अभी क्या करें हम. अब AC की हवा भी नहीं लग रही है यार. इधर प्रॉब्लम हो गया है. आज ही निकले और आज ही AC बंद हो गए. हिंदी काय बोलते का? मराठी आहे ना. जाम गरमी व्हायला लागली आहे आता. आणि ही गंभीर समस्या ऐकताय. खूपच गरम होते. आपल्याकडे प्लॅन बी आहे. प्लॅन बी आमच्याकडे हा जत्रेतला पंखा जो मी तुम्हाला दाखवलेला लास्ट ब्लॉग मध्ये हा कामाला आलेला आहे गाइस. ओके बस आली AC आली. हा AC आली. आता बरं वाटलं आलं. तुझा प्लॅन बी ठेव. आवाज येत नाही. आता आली बरोबर ना. आता होईल सांग कुलिंग तर होऊ दे जरा. टाइम तर द्या त्याला. हवा आलेली आहे. AC पण चालू झालाय. सगळी जण AC चेक करतात आहेत. तुम्हाला काय बोलायचंय का? काय बोलतो गाईज आता आम्ही थांबलेलो आहोत जेवणासाठी एका हॉटेलमध्ये आणि आम्ही जेवतोय आता. आणि आम्ही चम्मच आहे ना घरून आणलाय. हे बघा आम्ही जेवतोय आता. आता आमचं जेवण झालंय. सगळेजण बसमध्ये चढायची वाट बघत. अत्याचार पाय फैलून झोपतो आणि मी एवढून जागेवरची अत्याचार. आता आम्ही पहिला पंढरपूरला नाही चाललो आहेत. आता आम्ही चाललो आहेत पहिला तुळजाभवानीला. सो आता आम्हाला इकडनं 4 तास अजून लागणार आहेत. आणि गाईज मी बोलायचं विसरले की मी न्यू मेंबर आहे हिच्या ब्लॉग मधली आणि हिच्या ब्लॉग खूप बडबडते. बिलकुल नाही. आणि मी गोटीवाला गेम पण घेतलाय. आय थिंक मी बोलली पहिल्याच्या ब्लॉग. आणि या गोटीवाल्या गेम साठी ही इकडे आलेली आहे. बनवून आणलाय. बनवून आम्ही आणलेला आहे. आम्ही गेम ते पण गोटीवाल्या गेमसाठी. तुम्हाला तो गेम पण दाखवेल. हा ऑफकोर्स. मच्छर वरती बसलाय. ठीक आहे. सगळी बसमध्ये चढायची वाट बघतोय. आम्ही नंतर लास्टला चढू कारण की खूप गरम होते बसमध्ये. हा खूपच. नंतर AC लागेल तेव्हा चढू. चला या भेटूया नंतर. बाय. सो ॲट लास्ट आम्ही पोचले आहे. उतरलो नाही आहे. कन्फर्म नाही आहे. सगळी लोक बोलतात की पोचलो नाही पोचलो नाही पोचलो. कारण की आम्ही 2 तासापासून बुलबुल फिरतच आहोत. आता गाईज आम्हाला पहिला बोललेले की आम्ही तुळजापूरला नाही. पहिला बोलले पंढरपूरला जाणार. नंतर बोलले तुळजापूरला आणि आता परत बोलतो पंढरपूरला. सो आता आम्हालाच माहित नाही कुठे आलोय. पोचलोय कुठेतरी पोचलोय नक्की. आफ्टर 12 hours ना. आफ्टर 12 hours ऑफ ट्रॅव्हलिंग. 6 वाजल्यापासून आम्ही बसलोय बसमध्ये. आता किती वाजले? आता वाजलेत 5. काय बोलायचंय का? काय नाही बोलायचंय. माझी एनर्जी फुल डाऊन झालेली आहे. तर तिथे कशाला बघते कॅमेरामध्ये बघणं. खाते तर खा. ठीक आहे चला उतरल्यावर भेटूया. बाय. आम्ही आता पोचलेलो पण अजून पोचलो नाही. म्हणजे ही लोक आमच्यासोबत स्कॅम करतायत. गाईज बोलतात आता पोचलो नंतर हीच आहे तुझी स्कॅमर आहे. ही बघा इथे आहे बघा. हिनेच सांगितलं आम्हाला पोचलो. ही उतरली नाही. आम्ही पण नाही उतरलो.
अजून पोचलो नाही. आता परत वाटतं गोल गोल फिरून कुठे पोचतो माहित नाही. ठीक आहे, बाय. हिची पोरी पण तेच बोलते, हिची पोरगी पण तेच बोलते, पोचलो पण पोचलो नाही. बघा हिच्या नाही आता वाटतं पोचलो. आता जस्ट पोचू. बघ छोटूसा ब्रिज दिसला. हा ते रस्ता सांगेल. बोल ग. छोटूसा ब्रिज दिसला आणि मंदिर दिसला. तुला दिसला मंदिर ब्रिज? नाही. मग कशी आलोय फायनली मंदिर दिसतंय. आलो ए मस्त पोहायला पण जाऊया. तिकडे बघा पाणी आहे तिकडे. आर यू मॅड? आंघोळ करतात ना, जाऊया आंघोळ करून येऊया. हा शिंगा तर काय नाही दिला. गाईस इकडे मारामारी पडलेली आहे गाईसची. हे तुम्ही बाजूला वा, लोक बाजूला पण नाही. ॲट लास्ट आम्ही पोचलेले आहोत. हाय गाईज, आम्ही पोचलेले आहे आमच्या या साईडला ये ना. पोचलेलं आहे आमच्या नवीन घरात. तुम्ही बघू शकता. दाखवते. एवढ्या खरं ना. तासाच्या प्रवास नंतर तुला काय बोलायचंय ट्रॅव्हलिंग नंतर? मला बोलायचं की मला बिलकुल नव्हतं यायचं. मी फक्त हिच्यात यायला. तिकडे का गेली तुमची? बोलव इकडे. चला भेटूया नंतर. हे दाखव. आई तिकडे का दाखवते गेली? तुम्हाला, रूम दाखवते. सो गाईज, आता आम्ही चाललो आहोत देवळात. आता देवळाचं काम चालू आहे म्हणून आम्हाला मुख दर्शन भेटणार आहे. सो एवढं पंढरपूरला एवढं लांब येऊन आम्हाला फक्त मुख दर्शन भेटणार आहे गाईस. इतकं रडा थोडासा मूड ऑफ झालाय पण ठीक आहे. चला तुम्हाला दाखवते मुख दर्शन. अर्धी लोक पुढे गेलेली आहेत. आता आम्ही चाललोय पाठीपाठी. चला बाय गाईज. आम्ही आलो गाईस. आज इतक्या लांब. आमचं ना आज या टाइम खूप नशीब एवढं खराब आहे ना की आम्हाला मुख दर्शन पण भेटलं नाहीये. म्हणजे सकाळी दर्शन पण फक्त बंद. 5 ते 10 पर्यंत आहे आणि आज आता रात्र झाली आहे आणि आम्ही सकाळी उद्या 5 लवकर जाणार आहे तुळजाभवानीला. सो आम्हाला तर कसं भेटलं आम्हाला? पंढरपूरला एवढे 12 तास स्पेंड करून आम्हाला काहीच नाही भेटलं गाईस. सो आता इतका राग येतोय की आम्हाला जे बघायचं होतं पहिला तेच नाही नाही भेटलं आम्हाला. म्हणजे आमचं आणि नशीब 2 खराब होतं. तारखेपासून आणि असं बोलतात ना की देव जेव्हा बोलवतो तेव्हाच आपल्याला जावं लागतं. या टाइम तर नाही. मला खूप आणि- वाईट वाटतंय की एवढं लांब येऊन आम्हाला मुख दर्शन पण भेटलं नाहीये. आणि मंदिर 2 तारखेपासून स्टार्ट होणार आहे. हे आम्हाला माहीत असतं तर आम्ही पहिला आलोच नसतो. इतक्या लांब येऊन सगळा मूड ऑफ झालाय पूर्ण. ठीक आहे, चला आता काहीतरी नाश्ताच करतो. या भेटूया. आता आम्ही बसलोय नाश्त्याची वाट बघत. आम्ही सो आता आल्यावर आम्ही ते दाखवतो तुम्हाला. चला बाय 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 बाय. गाईस, ही आहे आमची मिसळची प्लेट. किती यम्मी दिसते ना, किती यम्मी दिसते ना. कधी असं बघितलंच नाहीये. नाश्ता झालाय आमचा गाईस. रात्री तिथे पण होतं. रात्री पियाला येऊया. आमचा नाश्ता झाला. आता आम्ही चाललोय परत रूमवर आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. 6 वाजता आम्हाला निघायचं. म्हणजे विचार करा आम्ही 50 जण किती वाजता उठून आंघोळ करणार. झोपूनच फायदा नाही जर सकाळी लवकरच उठायचं आहे. चला या रूमवर जाऊन भेटूया. गाईस, आता आम्ही झोपलोय आणि माझे मम्मी कपडे होत आहे. होय, कपडे कुठे ठेवले? आयडिया मस्त. गाईस, आम्हाला दर्शन पण नाही भेटलं आणि आमचा खूप मूड ऑफ आहे यार. हा गाईस. आणि ही गेम घेऊन आलेली आहे ॲज युजल. आणि मला गेम खेळायला लावणारच आहे. आणि तुम्हाला हिचा बोटीवाला गेम बघायचा होता तो मी दाखवते. हा आहे तो गेम. हे आहे
चला आपण गेम खेळूया. हळद निघाली. तुम्ही पण एकदा थोडं तर लवकर हिच्यासोबत मी गेम नाही खेळली ना तर हिला झोप नाही लागणार. तर आपण खेळूया. आणि कारण काय त्यात ही कानाच्या इथे विनिंग कारण काय ही गेमच्या नावावरती इथे आली आहे तर आता मला खेळायला तर लागणारच आहे जबरदस्ती. नाही तर ही माझा कान खाऊन टाकते. विन 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 ठीक आहे चला.